नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन पूर्व परीक्षा 2020ची आन्सर की आली। प्रत्येकाला आपापले मार्क समजले। आता चर्चा एकच सुरू झाली, ती म्हणजे मेरिट किती लागेल आणि या मुख्य परीक्षांचा अभ्यास कसा करावा। आणि त्याकरताच हे आजचं लेक्चर बनवलेलं आहे की PSIच्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असावी। आता या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी, ही स्ट्रॅटेजी आपण बघण्यापूर्वी एक प्रश्नाचं उत्तर शोधूया की मुख्य परीक्षेचा अभ्यास कोणी करावा। मला किती मार्क असतील तरी मी मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला प्रारंभ केला पाहिजे असा प्रत्येकाला प्रश्न पडलाय की माझे एवढे मार्क आहेत, मी PSIच्या मुख्य परीक्षेला किंवा STIच्या मुख्य परीक्षेला अपात्र ठरेन काय, हा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे। याबाबत 2-3 किस्से सांगतो आणि तुम्हीच ठरवा की आपण काय करायचं। पहिला किस्सा सन 2016ची PSIची परीक्षा। सन 2016ला PSI, STI आणि ASO ह्या तिन्ही पदांच्या करता स्वतंत्रपणे पूर्वपरीक्षा घेतली जायची। त्यामध्ये एक माझ्या ओळखीचे अजय नावाचा एक गृहस्थ होते। हा अजय नावाचा आमच्याच ग्रुपमधला अभ्यास करणारा मुलगा STIच्या परीक्षेकरता जी पूर्वपरीक्षा झाली होती त्याकरता त्याला 56 गुण मिळाले होते, पण PSIच्या पदाकरता असणाऱ्या पूर्वपरीक्षेमध्ये त्याला अवघे 41.25 इतके गुण मिळाले होते। दरवर्षीच्या बॅचमध्ये ह्या अजयचा किस्सा मी दरवर्षी सांगतो। आता 41.25 सांगायला लाज देखील वाटायची की STIला 56 आहेत आणि PSIला मात्र 41.25 आहेत आणि या बिचाराला फक्त आणि फक्त PSI व्हायचं होतं। PSI होण्याची प्रचंड मनामध्ये इच्छा। आताही आपल्यापैकी बऱ्याच जणांना एकच आहे की फक्त फौजदार आणि फौजदारच व्हायचंय, आपल्याला बाकी काही नको। अंगावर युनिफॉर्म पाहायचा, अंगावर युनिफॉर्म घातलेला स्वतःला आरशात पाहायचं हे प्रचंड मोठं स्वप्न असतं खूप जणांचं। आणि मग हा 41.25 पास होईल की नाही, सगळ्यांचं प्रत्येकाचं वेगवेगळं मेरिट, वेगवेगळे अंदाज, मग मुख्य परीक्षेचा अभ्यास करावा की नाही अशी अवस्था होती। माझं वैयक्तिक मत होतं की 38 ते 43 मिनिट लागेल, त्यावेळी तेच सांगायचो मी। आणि त्या वर्षीच्या अभ्यासाच्या तयारीमध्ये मग हा करावा की नाही, अभ्यासाची तयारी करावी की नाही हा याच्यासमोर प्रश्न असताना अभ्यासाला प्रारंभ केला। बऱ्याच वेळा मी माझ्याच गाडीवर बसून याला लेक्चरला, माझ्याच लेक्चरला घेऊन जायचो। त्यावेळीही PSIच्या मुख्य परीक्षेकरता कायद्याची बॅच मी घेत होतो। माझ्याच लेक्चरला लॉच्या बळजबरीनं नेऊन बसवायचं आणि अभ्यास करायला लावायचं। हळूहळू अभ्यास करत गेला। ज्यावेळी पूर्वपरीक्षा निकाल लागला त्यावेळी मेरिट लागलं होतं 42 आणि याचं नाव मात्र त्या पास झालेल्या मुलांच्या यादीमध्ये होतं। हा जो पूर्वपरीक्षा आणि पूर्वपरीक्षा रिझल्ट या दरम्यानचा जो कालावधी होता, या कालावधीमध्ये यानं मुख्य परीक्षेचा अभ्यास केला होता, कायद्यांचा अभ्यास केलेला होता। रिझल्ट येवो अथवा न येवो, फक्त मी सांगतोय म्हणून तो अभ्यास करत राहिला। 41.25 वर पास झाला, कदाचित पूर्णांक गुण झाले असतील आणि हा पास झाला। मुख्य परीक्षेच्या वेळी पुन्हा ह्याला मार्क मिळाले 118, मेरिट होतं 116, अवघ्या 2च मार्कांचा त्याला लीड मिळाला होता। आणि ज्यावेळी मुख्य परीक्षा झाली होती त्यावेळी पण ही चर्चा की मेरिट किती लागेल, आपण पास होईल का नाही, पास हो अथवा न हो, मुख्य परीक्षा झाल्यापासून ते रिझल्ट लागेपर्यंत शारीरिक चाचणीची तयारी करत राहिला। शारीरिक चाचणीला 94 मार्क मिळाले, इंटरव्ह्यूला 24 मार्क मिळाले, अंतिम निवड यादीमध्ये नाव आलं। जर का ह्या दोन्ही टप्प्यावर माझा रिझल्ट येईल का नाही म्हणून जर का रिझल्टची वाट बघत बसला असता तर त्याचं अंतिम निवड यादीत नाव आलं असतं काय। याचा किस्सा दरवर्षी सांगण्याचं कारण त्या मुलाचा पुस्तक, या मुलाचा फोटो, माझं जे PSI लॉचं पुस्तक आहे त्या लॉच्या पुस्तकावर पाठीमागं याचा फोटो देखील आहे। एकदा त्याची प्रतिक्रिया वाचू शकता किंवा त्याला पर्सनली विचारलं तरी चालू शकेल। दुसरा किस्सा, काल मागच्या 2-4 दिवसापूर्वी राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा निकाल डिक्लेअर झाला। त्या निकालाच्या अगोदरपासून एक माझ्याच गावाजवळचा एक मुलगा वारंवार विचारत होता, मी पास होईल काय। त्याचं नाव शक्यतो उच्चारत नाही आता, मी पास होईल काय। 205 मार्क होते, बरेच जण सांगायचे 210, 215, याला 205 मार्क होते। अंदाज तर बऱ्याच जणांचे अचूक येतात किंवा नाही, सगळेजण नंतर रिझल्ट नंतर सगळेच म्हणतात की माझा अंदाज बरोबर आला।
मग आता हा स्वतःला मात्र हा समजायचा की मी पास होईल का नाही, प्रिलिम झाल्यापासून की आल्यापासून त्याला सांगायचो की तू 100% पास होशील, मुख्य परीक्षेचा अभ्यास करत राहा. त्याचे मित्र सांगायचे सर हा रडतो, रिझल्ट येईल की नाही याला काळजी वाटते. मग यामध्ये बराच कालावधी यानं घालवलेला आहे. आता काल बारा रिझल्ट लागला, 203 मिनिट लागलं, अवघं 2 गुण जास्त असल्यामुळे हा पास झाला. म्हणजे सध्याच्या घडीला आपला स्कोर काठावर असो अथवा कमी असो, आपल्या हातामध्ये आपली मार्क वाढवणं किंवा मेरिट ठरवणं आपल्या हातामध्ये नाही. मेरिट कधी कधी जागांची संख्या कमी जास्त झाल्यावर देखील कमी जास्त होतं. जागांची संख्या जाहिरातीपेक्षा तर कमी होत नाही, वाढतेच नेहमी किंवा तेवढीच तरी राहते. आता या PSIच्या मुख्य परीक्षेकरता कुणी अभ्यास करावा? ज्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करायचीच आहे, ज्याला फौजदार व्हायचंच आहे, त्यांनी आपली तयारी कंटिन्यू ठेवावी. जरी स्कोर कमी आला असला तरी आपल्या अभ्यासात सातत्य हे असलंच पाहिजे. दुसरा एक किस्सा सांगतो की मी स्वतःही याच फेजमधनं गेलोय. रिझल्ट येईल की नाही माहीत नाही, रिझल्ट पूर्व परीक्षा पास झाला तर मुख्य परीक्षा फेल होतो. मी आतापर्यंत PSIच्या तर पहिल्याच अटेम्प्टला सिलेक्शन झालं. खूप जण विचारतात की PSIच्या किंवा राज्यसेवेच्या पहिल्याच अटेम्प्टला पास होतं काय? मी स्वतः तरी ग्रॅज्युएशन नंतर जो मी PSIची पूर्व परीक्षा दिली त्याच परीक्षेमध्ये माझी अंतिम निवड झाली होती. आणि ग्रॅज्युएशन नंतर जो पहिला अटेम्प्ट दिला होता त्याच अटेम्प्टमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षापासून मुख्य परीक्षेला पात्र ठरलं होतं. राज्यसेवा मुख्य परीक्षा तर आतापर्यंत 8 वेळा पात्र ठरलो. ज्यावेळी पाठीमागच्या काही वर्षांच्या पूर्वी राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा रिझल्ट माझा अनुत्तीर्ण यायचा, फेल यायचा, मुलाखतीला पात्र झालो नाही, ज्या दिवशी रिझल्ट यायचा फेल झाल्याचा दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता लायब्ररीमध्ये असायचो. कदाचित या गोष्टींना माझे काही ओळखीचे मित्रसुद्धा साक्षीदार आहेत. फेल झाल्यानंतर, राज्यसेवा मुख्य परीक्षा फेल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नव्यानं येणाऱ्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेकरता मुख्य परीक्षेच्या तयारी करता मी दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता लायब्ररीमध्ये असायचो. मी मुख्य परीक्षेचं फेल झालो, मला कमी मार्क मिळाले याचं दुःख मला होत असायचंच. पण ते दुःख बाजूला ठेवून काय पाहिजे होतं की अभ्यासाला लागणं महत्त्वाचं होतं. जर का मी दुसऱ्या दिवशी लायब्ररीत जात गेलो नसतो तर कदाचित कित्येक दिवस पुढे मी लायब्ररीपासून दूर राहिला असतो. दुःख बाजूला सारावं लागतं आणि आपल्याला आपलं काम करावं लागतं. जर का त्या गोष्टी मी टाळल्या नसत्या, दुःख बाजूला सारलं नसतं तर कदाचित अंतिम नंतरच्या काळामध्ये अंतिम निवड यादीमध्ये माझं नाव कदाचित आलं नसतं. मला ही परीक्षा पास व्हायची नाही आहे, मला फक्त माझं नाव अंतिम निवड यादीमध्ये आणायचं आहे. अंतिम निवड यादीमध्ये आणण्यासाठी मग आपली काहीतरी अभ्यासाची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. आणि याच PSIच्या मुख्य परीक्षेची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे, याकरताच आपण हे लेक्चर बनवलं आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर की PSIच्या मुख्य परीक्षेची तयारी कोणी करावी, किती मार्क असतील तरी या मुख्य परीक्षेची तयारी करावी. माझं वैयक्तिक मत आहे, ज्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे, ज्याला 38 मार्क मिळालेले आहेत, ओपन जनरल या कॅटेगरीचा स्टुडंट आहे, त्याला जर किमान 38 मार्क मिळालेले असतील तर त्यानं मुख्य परीक्षेचा अभ्यास जणू काय आपण मुख्य परीक्षेला पात्र ठरणार आहे अशा रीतीनं अभ्यास करावा. जर का जागांची संख्या वाढली आणि मेरिट कमी झालं तर निश्चितपणे पास होणार आहे. मुलींच्या बाबतीमध्ये, ओपन गर्लच्या बाबतीमध्ये 2017चं मेरिट एकदा पहा की 2017ला ओपन गर्ल्सचं मेरिट किती होतं. त्यांच्याबद्दल असं सांगेन की ज्यांना 27-28 मार्क आहेत त्यांनी मुख्य परीक्षेची तयारी सुरू ठेवावी. बरं, किती दिवस करायचं आहे? 3-4 महिन्यामध्ये आपला या कंबाईन पूर्व परीक्षेचा निकाल लागून जाईल. जर का रिझल्ट लागला आणि तिथून पुढं आपल्याला तयारी करायची म्हटलं तर तेवढ्या कमी कालावधीमध्ये तयारी करायला फार जड जाईल. म्हणून आपल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करायचीच ना तर पुढचे 4 महिने आपण पूर्व परीक्षा पास होणार आहे असं समजून ह्या मुख्य परीक्षांची तयारी सुरू ठेवावी. आणि तोच हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. रिझल्ट आला तर एकदम भारी, नाही आला तर पुढच्या वर्षीकरता तुम्हाला हा अभ्यास उपयोगी ठरेल. मी तर दरवर्षी म्हणायचो की माझा पूर्व परीक्षा रिझल्ट आला पाहिजे, मला वर्षभर काम तरी मिळेल, मी अभ्यास करत राहीन.
मला फक्त हा वेळ घालवायचा आहे. ज्यावेळी मी स्वतः अभ्यास करायचो, प्रत्येकाचा अभ्यास करायचं उद्दिष्ट वेगवेगळं होतं. मी ज्यावेळी अभ्यास करायचो राज्यसेवेचा, वयाच्या 23-24व्या वर्षीच PSI सिलेक्शन झालं होतं, अभ्यास सोडूनही दिला होता. पुन्हा वयाच्या 29व्या वर्षी पुन्हा राज्यसेवाच्या अभ्यासाला सुरुवात केली. 5 वर्षाच्या खंड पडल्यानंतर पहिलं सिलेक्शन झालं, 5 वर्ष अभ्यास सोडला आणि पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. ज्यावेळी दुसऱ्या वेळी अभ्यासाला सुरुवात केली होती त्यावेळी फक्त एकच डोक्यात होतं की आपल्याला हा आपला जो वाईट काळ आहे आयुष्यातला, तो वाईट काळ घालवायचा म्हणून अभ्यास करायचो. मन कुठंतरी आपल्या बुद्धीला काहीतरी काम पाहायचं. ह्या बुद्धीला काम देता देता राज्यसेवेच्या 6 मुख्य परीक्षा दिल्या. आता आपण लक्षात आलं की ज्याला ओपन बॉईज असेल 38 मार्क असतील तर PSI मेनचा अभ्यास करावा. ओपन गर्लच्या बाबतीमध्ये 27-28 जरी मार्क असतील तरी जणू काय आपण मुख्य परीक्षेला पात्र ठरणार आहे असं समजूनच अभ्यास करावा, तरच फायदा होईल. अभ्यास करायचा आहे हे फिक्स करा आणि तयारी सुरू करा. आता ही तयारी कशी सुरू करायची, अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, आता ही स्ट्रॅटेजी आपण बघणार आहोत की PSIच्या मुख्य परीक्षेची आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे याबद्दल आपण या पुढच्या भागामध्ये माहिती पाहूया. आता ही स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी आपल्याला 2 गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. पहिला, अभ्यासक्रम काय आहे म्हणजे परीक्षा योजना काय आहे, आणि दुसरं, ह्या अभ्यासक्रमामध्ये गुणांची विभागणी कशी केलेली आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. सुरुवातीला अतिशय कमी वेळामध्ये हा अभ्यासक्रम आणि गुणांची विभागणी समजून घेऊया. आता या गुणांची विभागणी बघत असताना पहिल्यांदा बघूया की PSIची परीक्षेची पद्धत तरी काय असते. पहिला टप्पा सर्वांनाच माहीत आहे, 100 गुणांची ही पूर्व परीक्षा झाली. दुसरा टप्पा आहे तो म्हणजे मुख्य परीक्षा 400 गुणांची आहे. प्रत्येकी 100 प्रश्नांचे 2 पेपर्स असतात, परंतु मार्क मात्र एका प्रश्नाला 2, याप्रमाणे 400 गुणांची मुख्य परीक्षा होणार आहे. तिसरा टप्पा आहे तो शारीरिक चाचणी. सन 2020 पासून शारीरिक चाचणी ही केवळ पात्रता म्हणून गृहीत धरली जाणार आहे. अंतिम निवड करण्याकरता हे शारीरिक चाचणीचे गुण आता विचारात घेतले जाणार नाहीये. आणि चौथा टप्पा आहे तो म्हणजे मुलाखत, इंटरव्ह्यू. आता इंटरव्ह्यूला किती गुण असणार हे अजून स्पष्ट नाहीये. आतापर्यंत ज्यावेळी शारीरिक चाचणी 100 गुणांची होती, 100 गुणांची आणि ती अंतिम निवड यादीकरता मोजली जात होती, त्यावेळी इंटरव्ह्यू हा 40 मार्कांचा होता. आता कदाचित 2020 पासून या इंटरव्ह्यूच्या गुणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. कदाचित इंटरव्ह्यू 50 मार्कांचा असू शकेल, पण 40 गुणांच्या पेक्षा निश्चितपणे इंटरव्ह्यू हा जास्त गुणांचा होणार आहे. म्हणजे आपल्याला लेखी परीक्षेमध्ये हे अतिशय महत्त्व प्राप्त होणार आहे. आता ह्या मुख्य परीक्षा ज्या आहे ह्या मुख्य परीक्षा हे 2 पेपर्स, 100 गुणांचे प्रत्येकी 100 प्रश्नांचे आणि 200 गुण असणारे हे 2 पेपर्स. दोन्ही पेपरला प्रत्येकी 1-1 तासांचा अवधी आहे. जो पहिला पेपर आहे मराठी, इंग्रजी व सामान्य ज्ञान या नावानं आहे. मराठी, इंग्रजी व सामान्य ज्ञान नावाचा पेपर आहे. हा PSI, STI आणि ASO ह्या तिन्ही पदांच्या करता एकच पेपर असतो, स्वतंत्र पेपर घेतला जात नाही. आणि या तिन्ही पदांच्या करता पेपर 2 क्रमांक मात्र हा स्वतंत्रपणे वेगवेगळा असतो. ह्या दुसऱ्या पेपरचा असल्यास हा तिन्ही पदांच्या करता वेगवेगळा आहे. दुसऱ्या पेपरचं नाव आहे सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान. आता या पहिल्या पेपरमध्ये जो भाग आहे त्याची गुणविभागणी मराठी 50 प्रश्न, इंग्रजी 30 प्रश्न आणि सामान्य ज्ञान 20 प्रश्न. पुन्हा सामान्य ज्ञानाची विभागणी ही पुन्हा वेगवेगळ्या घटकामध्ये केलेली आहे. त्यामध्ये पुन्हा 4 घटकांचा समावेश केलेला आहे. चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, लोकसेवा हक्क अधिनियम 2015 आणि संगणक व माहिती तंत्रज्ञान असे 4 घटक त्यामध्ये पुन्हा स्वतंत्र केलेले आहेत. हा 100 प्रश्नांचा आणि 200 गुणांचा हा पहिला पेपर. आता ह्या पहिल्या पेपरच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असावी याबाबत आपण स्वतंत्रपणे एक लेक्चर बनवणार आहोत. दुसरा पेपर बघूया. ह्या दुसऱ्या पेपरमध्ये ह्या एकूण 9 घटकांचा समावेश होतो आणि आपल्या लेक्चरमध्ये आपण ह्या 9 घटकांची तयारी कशी करावी यावरच आपण हे लेक्चर बनवतोय. तर हे 9 घटक जर का वाचले तर लक्षात येईल की पहिले 4 घटक हे निळ्या रंगामध्ये आहेत आणि उर्वरित 5 घटक
हे लाल रंगामध्ये नमूद केलेले आहेत. त्याच्या पाठीमागचं कारण असं की पहिले 4 घटक यापूर्वी आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना हे घटक अभ्यासलेले असतात. पूर्व परीक्षेच्या वेळीच ह्या पहिल्या 4 घटकांचा आपला अभ्यास झालेला असतो आणि पुढचे जे 5 ते 9 हे घटक आहेत, हे घटक मात्र आपल्याला पूर्णपणे नवीन आहेत. आपला या अधिनियमांशी काही एक संबंध आलेला नसतो. या मानवी हक्क व जबाबदारी 6वा घटक आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951, 7वा घटक आहे भारतीय दंड संहिता 1860, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 आणि भारतीय पुरावा अधिनियम 1872. आणि सोबत त्याची गुण विभागणी देखील दिलेली आहे. 2 घटक केवळ 15 मार्काला देण्यात आलेले, एक बुद्धिमापन चाचणी आणि दुसरा मानवी हक्क जबाबदाऱ्या. हे 2 घटक प्रत्येकी 15 मार्काला आहेत. उर्वरित सर्व घटक हे प्रत्येकी 10 प्रश्नांच्या करता विचारले जातात. माफ करा, माझा 10 गुण असं म्हणलं, इथं 10 प्रश्न आहेत. बुद्धिमापन चाचणी 15 प्रश्न, मानवी हक्क जबाबदाऱ्या 15 प्रश्न आणि बाकी प्रत्येक घटकाकरता 10 प्रश्न विचारले जातात. गुण मात्र त्या संख्येला 2 न गुणा. एक प्रश्न हा 2 गुणांसाठी असतो, 2 गुणांसाठी असतो. हा 200 गुणांचा हा पहिला पेपर आहे. 100 प्रश्नांची विभागणी याप्रमाणे केली आहे. आता ह्या मानवी हक्क जबाबदारी यामध्ये पुन्हा 5 अधिनियमांचा समावेश होतो. हे 5 अधिनियम कोणकोणते? एक नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955, SC/ST अत्याचारास प्रतिबंध अधिनियम 1991, त्यालाच आपण ॲट्रॉसिटी असं म्हणतो. तिसरा आहे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम 2005. चौथा आहे हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961 आणि पाचवा आहे मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993. म्हणजे पुन्हा आणखीन या 5 अधिनियमांचा समावेश होतो. म्हणजे आपल्याला या PSIच्या मुख्य परीक्षेमध्ये एकूण 11 अधिनियमांचा अभ्यास करावा लागणार आहे. आता यामध्ये इथं एक सिलेबसमध्ये यावर्षीच्या 2020 मध्ये जो सिलेबस जाहीर करण्यात आला त्या सिलेबसमध्ये एक घटक वगळण्यात आलेला आहे. कोणता? कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम. यामध्ये नमूद असणारा जो भाग होता कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण नियम 2005. हे नियम आहेत, हे नियम ह्या या आपल्या PSIच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले आहेत. शक्यतो त्यावर तयारी न केलेलं उत्तम राहील. आता हे 5 अधिनियम, इकडे नमूद केलेले 4 अधिनियम आणि पेपर क्रमांक 1 मध्ये असणारा माहिती अधिकार अधिनियम 2005 आणि दुसरा लोकसेवा हक्क अधिनियम 2015. हे 2 अधिनियम, असे 11 अधिनियम अभ्यासाचे. आता इथं अभ्यास करत असताना आपल्याला मॅक्झिमम वेळ द्यावा लागतो या कायद्यांनाच द्यावा लागतो. कारण जवळपास 55 ते 60 प्रश्न ह्या अधिनियमावर आपल्याला येणार आहेत. पेपर क्रमांक 2 मध्ये 55 प्रश्न आणि पेपर क्रमांक 1 मध्ये 5 प्रश्न, असा 110 ते 120 गुणांचा अभ्यासक्रम हा या कायद्यावर आधारित आहे. आता या अभ्यासक्रमाला आपल्याला व्यवस्थितपणे पाहावं लागेल की आपलं काही राहत तर नाही ना याची काळजी घ्यावी लागेल. पहिल्यांदा सर्वात पहिला मुद्दा की आपलं ह्या सगळा अभ्यासक्रम बघितला पेपर 2 मधील, तर यात सर्वात जास्त दुर्लक्ष कुठं होतं? पहिलाच घटक बुद्धिमापन चाचणी हा जो घटक आहे याच्याकडं खूप दुर्लक्ष होतं. पूर्व परीक्षेच्या वेळी आपण जितका वेळ या बुद्धिमापन चाचणीला देतो तेवढा वेळ आपण मुख्य परीक्षेच्या वेळी या बुद्धिमापन चाचणीला देत नाही. इथं आपल्याला जाणीवपूर्वक दररोज किमान पाऊण तास तरी, दररोज 45 मिनिटं ह्या बुद्धिमापन चाचणीची जी गणित आहेत ती गणित सोडवणं अतिशय आवश्यक आहे. सगळ्या घटकांच्याकडे आपण अभ्यासामध्ये लक्ष दिलंच पाहिजे. कुठलाही टॉपिक ऑप्शनलला टाकायचा नाही. अभ्यासाचं मी नेहमी एक तत्व सांगतो की अभ्यास हा सोप्या आणि मध्यम प्रश्नांच्या करता करायचा असतो. ही सोपा आणि मध्यम ही काठीण्य पातळी. जर का तुमचे हेच प्रश्न चुकत असतील ना तर तुमचा स्कोर कधीही वाढणार नाही. आणि हे प्रश्न बरोबर आले तर तुम्ही निश्चितपणे तुमचा आत्मविश्वासही वाढतो आणि जे अवघड प्रश्न आहेत का त्या प्रश्नांची उत्तरं अंदाजे लिहून देखील बरोबर येतात. म्हणून सोप्या आणि मध्यम प्रश्नांच्याकडे आपलं जास्त लक्ष असलं पाहिजे.
आपल्याला ह्या 9 घटकांचा अभ्यास करायचा आहे आणि सोबतच ह्या मानवी हक्क या घटकामध्ये नमूद केलेले हे 5 अधिनियम देखील वाचायचे आहेत। मग आता प्रश्न पडतो की हा सगळा अभ्यास करायचा कसा? आता पूर्व परीक्षेच्या वेळी इतिहास, भूगोल, राज्यघटना, बुद्धिमापन चाचणी हे 4ही घटक आपण अभ्यासले होते। आता हे 4 घटक वाचत असताना आपण काय करावं लागेल की आपल्याला अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवावा लागेल। अभ्यासक्रम आणि सोबतच या घटकावर पाठीमागच्या प्रश्नपत्रिकांच्या मध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा देखील आपल्याला विचार करावा लागेल आणि त्या प्रश्नांची विभागणी करत असताना आपल्याला मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये जे घटक दिलेले आहेत त्या घटकावर काय प्रश्न विचारले ते बघावेत। उदाहरणार्थ राज्यघटनेमध्ये एक शब्दप्रयोग अभ्यासक्रमामध्ये शब्दप्रयोग वापरलेला आहे, महत्त्वाची कलमे। मग राज्यघटनेतली महत्त्वाची कलमं आपल्याला करावी लागतील। यामध्ये बऱ्याच साऱ्या अशा गोष्टी आहेत की ज्यावेळी आपण पूर्व परीक्षेच्या वेळी त्याकडं दुर्लक्ष करतो। भूगोलाचा अभ्यास करत असताना तिथं काही नेमके घटक दिलेले आहेत, तेच घटक अभ्यासावेत। त्यावर प्रश्न जर का बघितले तर यापूर्वीचे सगळे प्रश्न जो भूगोलाचा अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमावरच आधारित आहेत। भूगोलाचं पुस्तक वाचणं हा आपला हेतू नसावा, अभ्यासक्रमाचे घटक त्या पुस्तकात जे दिलेले आहेत तेवढाच आपला अभ्यास असावा, त्यापेक्षा जास्त नसावा। आपण विनाकारण अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट नसलेल्या बाबींचा अभ्यास करत राहतो आणि या भूगोल आणि राज्यघटना यामध्ये खूप वेळ घालवतो। अभ्यासक्रमानुसार या 3 घटकांचा आपला अभ्यास असला पाहिजे। आता बाकीचे मात्र 5 ते 9 आणि इकडे असणारे हे 5 अधिनियम आणि पहिल्या पेपरमधले 2 अधिनियम असे 11 अधिनियम मात्र आपल्याला पूर्णपणे नवीन आहे। त्यातल्या त्यात हे जे 4 अधिनियम आहेत, भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय पुरावा अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951, हे 4 अधिनियम इतर अधिनियमांच्या तुलनेमध्ये मोठे आहेत। त्यातल्या त्यात ज्यांना आपण प्रमुख फौजदारी कायदे मेजर ॲक्ट नावानं ओळखतो, हे शेवटचे 3 हे तर खूपच मोठे आहेत। त्यातल्या त्यात भारतीय पुरावा अधिनियम हा 167 कलमांचा जरी असला तरी तो समजायला मात्र अतिशय कठीण आहे। मग आता ह्या कायद्यांचा अभ्यास कसा करावा आपण त्याची स्ट्रॅटेजी ठरवूया। पहिला मुद्दा काय बघितला आपण की हे 4 घटक की जे यापूर्वी आपण अभ्यासले होते त्याबाबत काय ठरवायचंय, अभ्यासक्रमानुसार आपण त्याचा अभ्यास करायचा आहे। वाटलं तर शॉर्ट नोट काढायचे। आता हे उरलेले जे घटक आहेत किंवा हे घटक आहेत याचा अभ्यास करत असताना आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, काय रणनीती असली पाहिजे। पहिला घटक आहे रीडिंग आणि अंडरस्टँडिंग। पहिले 2 घटक एकत्र घेऊया की ह्या स्ट्रॅटेजीचा पहिला मुद्दा घेतलाय मी रीडिंग आणि अंडरस्टँडिंग, वाचन आणि समजून घेणं। हे अधिनियम आहेत, हे अगदा वाचावे लागतील। पहिल्यांदा वाचताना काहीच कळणार नाही आहे, दुसऱ्यांदा वाचताना, तिसऱ्यांदा वाचताना मग हळूहळू समजायला आपल्याला सुरुवात होईल। वाचून घ्यावं लागेल, समजून घ्यावं लागेल। पाठीमागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करावं लागेल। चौथा घटक आहे नोट्स मार्क करावे लागतील। शब्दप्रयोग नीट वाचा, नोट्स मार्क करणं, नोट्स काढणे हा शब्द नोट्स लिहिणे असं कधीही म्हटलं नाहीये मी। नोट्स मार्क करणं, रिव्हिजन, प्रश्नांचा सराव आणि क्विज या मार्गाने जर गेलात तर या कायद्यांचा अभ्यास अतिशय चांगल्या प्रकारे होईल। मग हे रीडिंग वाचन कुठून करायचं याकरता आपल्याला 2 पर्याय आहेत, एक गव्हर्नमेंटचं PDF आणि दुसरं माझं पुस्तक। यापूर्वीच्या सन 2016 पासून ज्यांनी PSIच्या मुख्य परीक्षेची तयारी केली त्या प्रत्येकानं हेच पुस्तक वापरलेलं आहे। मग आता या पुस्तकामध्ये तुम्हाला सगळे कायदे एकत्रितरित्या असतील आणि पूर्ण अपडेट असतील। काही लोक गव्हर्नमेंटच्या PDF वाचा असं सुचवतात, मी तर कधी सांगत नाही। त्याचं कारण असं की गव्हर्नमेंटच्या ज्या मराठी भाषेतल्या PDF आहेत त्या PDF ह्या पाठीमागच्या काही वर्षांच्या पूर्वी आहेत। ह्या अधिनियमामध्ये झालेले बदल त्यामध्ये अजून समाविष्ट करण्यात आलेले नाहीत आणि या PDF मधील भाषा ही अतिशय कठीण आहे।
माझ्या पुस्तकामध्ये दिलेली भाषा ही अतिशय सोप्या भाषेमध्ये आहे. जर काही पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला पूर्वकल्पना येईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आता जी नवीन आलेली एडिशन आहे ही नवीन आवृत्ती अतिशय विस्तृतपणे आहे. सगळी कलमं, सगळा कंटेंट त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि तोही सोप्या भाषेमध्ये. आणि मग सगळं वाचन हे त्यातनंच असलं पाहिजे. हे पुस्तक तुम्हाला 100% यश मिळवून देईल. दुसरं एक पुस्तक आहे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाकरता एक माझंच पुस्तक आहे, PSI मुख्य परीक्षा विश्लेषण या नावानं. या पुस्तकामध्ये सन 2013 पासून ते 2019 पर्यंत PSI मुख्य परीक्षेचा जो पेपर क्रमांक 2 आहे त्यातील सर्वच घटक, इतिहास, भूगोल, राज्यघटना, बुद्धिमापन चाचणी आणि कायदे या सर्व घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचं स्पष्टीकरण आणि त्याचं विश्लेषण देण्यात आलेलं आहे. प्रत्येक चॅप्टर सुरू होण्यापूर्वी, इतिहास, भूगोल, राज्यघटना, कायदे सुरू होत असताना प्रत्येक चॅप्टरचं प्रश्नांचं ॲनालिसिस करून दिलेलं आहे. कोणत्या घटकावर कसा प्रश्न विचारलेला आहे, कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारले आहेत, हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल. आणि प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जर तुम्हाला वाचायचे असतील, बघायचे असतील, तर ह्या माझ्या पुस्तकाशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही. आणि तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अभ्यास करण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल. पुढचा मुद्दा होता नोट्स मार्क करणं. नोट्स मार्क करायच्या म्हणजे काय करायचं? आपण जे पुस्तक वाचायचोय त्या पुस्तकामध्येच महत्त्वाचा भाग मार्क करायचा. नोट्स लिहू नका. नोट्स लिहिण्यामध्ये खूप वेळ जातो. महत्त्वाचा भाग पुस्तकामध्येच अंडरलाईन करून ठेवा, हायलाईटनं मार्क करा. लिहिण्याच्या भानगडीत पडू नका. आणि दुसरं महत्त्वाचं की मी जो क्लास घेतो PSIच्या मुख्य परीक्षेकरता, त्या लॉच्या लेक्चर्समध्ये यावर्षी नव्यानं तयार झालेल्या शॉर्ट नोट्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यापूर्वीच्या नोट्स ज्या आहेत, ज्याच्याकडे असतील त्यांनी शक्यतो त्या न वापरता नव्यानं यावर्षी येणाऱ्या ह्या शॉर्ट नोट्स वाचाव्यात. कॉपीराईट करता ह्या नोट्स पाठवलेल्या असल्यामुळं त्या अजून बाहेर कुणाला देण्यात आलेल्या नाही आहेत. कॉपीराईटची प्रक्रिया पूर्ण झाली की ह्या नोट्स सर्वांना उपलब्ध होतील. चौथा मुद्दा आहे रिव्हिजन. आता एकदा समजून घेतलं, नोट्स मार्क केल्या किंवा मी रेडीमेड तयार केलेल्या नोट्स तुमच्याकडे आल्या की मग रिव्हिजन करण्यासाठी त्या शॉर्ट नोट्सचाच वापर करावा किंवा पुस्तकामध्ये आपण जो भाग मार्क केलाय तोच भाग हा पुन्हा पुन्हा वाचत राहावा, रिव्हिजन करत राहावं. रिव्हिजन शिवाय दुसरा पर्याय नाही. पुढचा घटक सांगितलाय क्वेश्चनची प्रॅक्टिस. क्वेश्चन सोडवत राहणे. त्यासाठी आपण टेस्ट सिरीज घेत असतो दरवर्षीच. याकरता यावर्षी देखील आपण PSIच्या मुख्य परीक्षेकरता हे कायद्यांच्या करता म्हणजे पेपर 2 करता ही टेस्ट सिरीज घेणार आहोत. क्वेश्चनचा सराव खूप करायचा. जो भाग वाचलाय, जो भाग अभ्यासलाय, जो कायदा अभ्यासलाय त्यावरचे क्वेश्चन कुठूनही वाचा. डिपार्टमेंटल एक्झाममधून वाचा, PSIच्या एक्झाममधून वाचा, क्लासेसचे टेस्ट सिरीजमधले वाचा, पण क्वेश्चन सोडवत राहा. आणि हा सगळा अभ्यासक्रम करत असताना आपलं वाचन हे विशिष्ट भागापुरतं मर्यादित नसावं. जर का पाठीमागच्या 2018 आणि 2019 हा जो नव्यानं आलेला सिलेबस आहे की ज्यामध्ये IPC, CRPC, इव्हिडन्स ॲक्ट आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम हे 4 अधिनियम प्रत्येकी 10 प्रश्नांना विचारलेले आहेत. ते 10 प्रश्नांचं जर नीट निरीक्षण केलं तर असं लक्षात येईल की प्रश्नांचं रिपिटेशन नाही आहे किंवा एखाद्या विशिष्ट कलमावर किंवा विशिष्ट भागावर पुन्हा पुन्हा प्रश्न विचारलेत असंही घडत नाही आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियमामधील काही भाग वगळला तर IPC, CRPC, इव्हिडन्स ॲक्ट यामध्ये दरवर्षी प्रश्न विचारण्याकरता वेगळ्या कलमांचा आधार घेतलेला आहे. म्हणून एवढंच महत्त्वाचं आहे, एवढंच करा असं तर मी कधीही सांगत नाही. आपल्याला शिकायचं आहे तर टॉप टू बॉटम सगळंच आपण शिकलं पाहिजे, वाचलं पाहिजे. आपल्या वाचलेल्याच्या भागाच्या बाहेर प्रश्न गेला नाही पाहिजे. महत्त्वाचं कधी करायचं असतं? ज्यावेळी शेवटचे 8 दिवस राहिले त्यावेळी त्या महत्त्वाचा जो भाग वाटतो त्यावर मग जास्त फोकस करावा. हा शब्दप्रयोग वापरतोय. सुरुवातीला अभ्यास मात्र संपूर्ण अभ्यासक्रमाचा अभ्यास असला पाहिजे. कायद्याचे सर्व भाग आणि सर्व कलम आपण वाचलीच पाहिजेत, समजून घेतलीच पाहिजेत. कन्सेप्ट समजल्या तरच हे कायदे समजतात, अन्यथा नाही.
आणि दुसरा महत्त्वाचा भाग आहे क्विजच्या माध्यमातून. मी जी यावर्षी बॅच घेणार आहे त्यामध्ये क्विज घेणार आहे. हे लहान लहान लेक्चर्स असतील, छोटे छोटे. क्विज काय असतील, एक उदाहरण सांगतो, मग या क्विज लक्षात येतील. तुम्ही पण तुमच्या मित्रांच्या मध्ये आपसामध्ये ह्या क्विजच्या माध्यमातून ह्या कायद्यांच्या संकल्पना समजून घेऊ शकता. परंतु तुम्हाला अगोदर हे वाचून झालेलं असलं पाहिजे, शिकलेलं असलं पाहिजे, तरच ह्या क्विजचा फायदा होईल, अन्यथा नाही. एक उदाहरण सांगतो क्विजचं. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच शोधायचं आहे. नंतर व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून ह्या क्विजचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. प्रश्न असा आहे की अ नावाचा एक व्यक्ती आहे. काही नाव अ नावाची व्यक्ती आहे. ह्या अ नावाची व्यक्तीला काही कारणावरनं ब नावाच्या व्यक्तीचा खूप राग आहे. अ ठरवतो की आज याचा काटाच काढायचा, संपून टाकायचा, जीवे ठार मारायच्या उद्देशानं अ काय करतो, हातामध्ये चाकू घेतो भला मोठा आणि ब च्या घरी जातो. ब च्या दारावरून आतमध्ये जातो. ज्या ठिकाणी ज्या बेडवर हा झोपलेला असतो त्या ठिकाणी जातो आणि बेडवर तोच इसम असल्याची खात्री करून सपासपा रागाच्या भरात चाकूचे वार करतो. त्याचा मृतदेह आता निश्चित पडलेला आहे, तो मेला आहे असं समजून तो त्या ठिकाणावरनं निघून जातो आणि बाहेर मित्रांना सांगतो एकदाचा संपवला, करून दाखवला, पण गुन्ह्याची कबुली देखील दिली. मग आता इथं हा चाकूचा वार करून आल्यानंतर त्या लोकांनी खात्री केली आणि पोलीस स्टेशनला ही घटना कळवली. पोलीस आले. मृतदेह तपासणी करता नेण्यात आला. डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली आणि वैद्यकीय तपासणीनंतर पोस्टमॉर्टम नंतर, त्याला आपण पोस्टमॉर्टम म्हणतो, मरणोत्तर तपासणीनंतर डॉक्टरांनी अभिप्राय दिला की सदरच्या व्यक्तीचा मृत्यू हा हृदयविकारानं मृत्यू झालेला आहे. मृत्यूची वेळ ही सकाळची आहे. पहाटेची वेळ आहे. पहाटे याचा अंदाजे मृत्यू झालेला असला पाहिजे. अ नावाचा इसम हा 9-10च्या सुमारास त्याच्या घरी जाऊन चाकूनं वार करून आला होता आणि डॉक्टरांनी अभिप्रायामध्ये हेही नमूद करण्यात आलं की याच्या अंगावर ज्या जखमा दिसतात त्या जखमा हा मरणोत्तर जखमा आहेत. मेल्यानंतर त्याच्या अंगावर जखमा झालेल्या आहेत. आता माझा प्रश्न आहे, उदाहरण चांगलं समजलं, पुन्हा सांगतो उदाहरण. अ नावाचा इसम ब च्या घरी जातो. ब वर चाकूने वार करतो आणि बाहेर मित्रांना जाऊन सांगतो की मी त्याच्या अंगावर चाकूचे वार केलेत, त्याला ठार मारले. पोलिसांना बातमी समजते. पोलिसांच्याकडनं मृतदेह तपासणी नेला जातो, गुन्हा दाखल केला जातो. मृतदेह तपासणीनंतर डॉक्टर अभिप्राय देतात की सदरच्या व्यक्तीचा मृत्यू हा हृदयविकारानं पहाटेच्या वेळी झालेला आहे आणि त्याच्या अंगावर ज्या जखमा दिसत आहेत त्या जखमा ह्या मरणोत्तर जखमा आहेत. आता म्हणजे अ नावाच्या व्यक्तीनं मेलेल्या माणसावर जाऊन आपल्या चाकूच्या साह्यानं वार केले होते आणि तो कधी निघून आला, तो शांत पडलाय, मेलाय अशी खात्री झाल्यानंतर तिथून मेलाय असं त्याला समजून त्या ठिकाणी तो निघून गेला. कोणता अपराध केल्याबाबत त्याला शिक्षा होईल, कोणता अपराध केल्याची शिक्षा होईल. खून केलाय, सदोष मनुष्यवध केलाय, जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय, मृतदेहाची विटंबना केली आहे. 4 ऑप्शन तुम्हाला दिलेत. सदोष मनुष्यवध, खून, जीवे मारण्याचा प्रयत्न, मृतदेहाची विटंबना. या 4 पैकी एखादा अपराध केलाय आणि 5वा एक ऑप्शन देतो यापैकी वेगळं उत्तर. यापेक्षा वेगळं उत्तर हा 5वा ऑप्शन. उदाहरण समजले बघा आता की या उदाहरणाचं आणि अशा क्विजच्या माध्यमातून जर का ही क्विज घेतली तर यामध्ये भारतीय दंड संहितेमधील किमान 10 ते 12 कलम आपली शिकून होतात. आणि जर का अशा उदाहरणांच्या माध्यमातून जर का कायदा शिकलात तर अतिशय सोप्या पद्धतीने कायदा शिकाल. सहज तुम्ही जर मित्रांसोबत रस्त्याने चाललात, रस्त्यावर नो पार्किंग मध्ये एखादं वाहन लावलेलं असेल, रस्त्यामध्ये एखादं सामान उतरणारी गाडी उभा केली असेल तर त्यांच्या बाबतीमध्ये त्यांची कृती कोणत्या कायद्यांप्रमाणे शिक्षेला पात्र ठरेल हे शोधा. आणि याच क्विज आपण आपल्या लेक्चर्समध्ये घेणार आहे आणि हीच असली पाहिजे आपल्या या PSIच्या मुख्य परीक्षेकरता तयारी करता असणारी स्ट्रॅटेजी. आता प्रश्न हा पडतो की जे सगळे अधिनियम आहेत हे सगळे अधिनियम वाचून समजतील काय? नाही. हे अधिनियम केवळ वाचून समजणं अतिशय मुश्किल काम. कदाचित IPC समजू शकेल पण फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा अधिनियम हे तर वाचून केवळ समजणार नाही. त्याकरता मी स्वतः 2 बॅच लॉन्च करतोय.
ह्या कायद्याकरता 2 बॅच असणार आहेत. एक बॅच ऑनलाईन असणार आहे आणि दुसरी ऑफलाईन बॅच असणार आहे. ऑनलाईन बॅच करता तुम्हाला हे किशोर लवठे अकॅडमी पुणे या नावानं अँड्रॉइड असणारं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला ही ऑनलाईन बॅच उपलब्ध असेल. आणि दुसरी ऑफलाईन जी बॅच आहे, ऑफलाईन बॅच देखील या दरवर्षीप्रमाणे यावर्षीही घेतली जाईल. ऑफलाईन बॅच आतापर्यंत 2016 पासून मी ह्या PSIच्या कायद्याकरता ऑफलाईन बॅचेस घेतोय. पाठीमागच्या या PSIच्या एक्झाममध्ये जो पहिला आलेला मुलगा, मुलीमध्ये पहिली, इंटरव्ह्यूमध्ये पहिले, हे सगळे कॅन्डिडेट हे माझ्याच ऑफलाईन बॅचमधले होते. आणि सिलेक्शन झालेल्यापैकी 90% मुलांनी हे माझंच PSIचं कायद्याचं पुस्तक वापरलं होतं. हवं तर कोणत्याही फौजदार झालेल्या व्यक्तीला PSIला हे विचारू शकता. आता ही ऑनलाईन जी बॅच आहे, ही ऑनलाईन बॅच ह्या ॲप्लिकेशनवर उपलब्ध असेल. ह्या ऑनलाईन बॅचचं स्वरूप काय असेल तर यामध्ये 250पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत. 250पेक्षा जास्त व्हिडिओ असतील आणि आत्ता एकदम त्यामध्ये 235 व्हिडिओ एकाच वेळी अपलोड केलेले आहेत. वाट बघण्याची आवश्यकता नाही. ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांनी तात्काळपणे ह्या ऑनलाईन बॅचला ॲडमिशन घेऊन हे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. यामध्ये आणखीन काय रिव्हिजन असणार आहे, ह्या लॉच्या क्विज असणार आहेत, लहान लहान व्हिडिओ बनले जातील आणि 6 टेस्ट देखील तुम्हाला ह्या ऑनलाईन बॅचला मोफत असतील. मग ऑफलाईन बॅचचं स्वरूप काय असेल? ऑफलाईन बॅचला ज्याप्रमाणे ऑनलाईन बॅचला 6 टेस्ट असतील तशाच 6 टेस्ट ह्या ऑफलाईन बॅचमध्ये देखील घेतल्या जातील. 6 टेस्ट असतील. तुम्हाला शॉर्ट नोट दिल्या जातील. शॉर्ट नोट सुद्धा क्लासमध्ये मोफत पुरवल्या जातील. आणि ही ऑफलाईन बॅच साधारणतः 2 महिन्यांच्या कालावधीची असू शकेल. 50 ते 60 दिवसांच्या कालावधीमध्ये हा सगळा अभ्यासक्रम तुमचा पूर्ण शिकून होईल. आणि ऑफलाईन बॅचमध्ये आणि ऑनलाईन बॅचमध्ये आपल्या अभ्यासक्रमामध्ये जेवढे कायदे समाविष्ट आहेत ते सर्व कायदे आणि त्या सर्व कायद्यांची सर्व कलमं शिकवली जातात. एकही कलम सोडून दिलं जात नाही. एवढंच महत्त्वाचं आहे असं कधीही सांगत नाही. अगोदर सगळं शिकवलं जाईल आणि मग रिव्हिजनच्या वेळी फोकस जास्त कशावर करायचा हे समजावून सांगितलं जाईल. आणि ह्या लॉमध्ये मार्क किती मिळतात? पाठीमागच्या वर्षी जो PSIच्या परीक्षेमध्ये जो पहिला आला तो माझ्याकडेच बॅचला होता. लॉच्या बॅचला होता, टेस्ट सिरीजला होता. 160 प्रश्नांच्या पैकी 57 प्रश्नांची उत्तरं त्याची बरोबर होती. दुसरी जी मुलीमध्ये पहिली आली तिची तर 60 प्रश्नांच्या पैकी जवळपास 59 प्रश्नांची उत्तरं बरोबर होती. एक प्रश्न राहिलेला कॅन्सल झालेला आहे. म्हणजे लॉच्या बॅचमध्ये येणाऱ्या मुलांना ह्या लॉचा विषय अतिशय सोपा वाटतो. ऑफलाईन बॅच आणि ऑनलाईन बॅच दोन्हीकडं सर्वोत्तम टीचिंग असेल. आणि जे शिकवणं असतं हे वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून असतं. मुलं अजूनही सांगतात की सर लॉ आठवतो त्यावेळी आम्हाला तुमची उदाहरणं आठवतात आणि त्या उदाहरणाच्या माध्यमातून ती संकल्पना आम्हाला पूर्णपणे क्लिअर आमची तोंडपाठ झालेली असते. आता म्हणून ही ऑफलाईन बॅच आणि ऑनलाईन बॅच PSIच्या तयारी करणाऱ्याकरता हा सर्वोत्तम मार्ग असेल. आणि या बॅचमध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओ रेकॉर्डेड असतील, ऑफलाईन सेव्ह करून पाहता येतील. सोबतच हे व्हिडिओ तुम्हाला 1 वर्ष पाहता येणार आहेत. 1 वर्ष पाहता येणार आहेत. आणि एक व्हिडिओ 4 तास पाहता येईल. म्हणजे ह्या 4 तासामध्ये एक व्हिडिओ तुमचा 6 वेळा पाहून होतो, किमान 6 वेळा. मग 6 वेळा पाहण्याची गरज लागते काय? अजिबात लागत नाही. आता माझ्याकडं ज्या ऑनलाईनच्या 4 बॅचेस सुरू आहेत त्या 4 बॅचेसपैकी कोणत्याही मुलाचे व्ह्यूज संपले, सर आम्हाला हा भाग समजला नाही म्हणून कुणाचीही प्रतिक्रिया नाही आहे. ऑनलाईनची बॅच ही अतिशय सर्वोत्तम बॅच आहे. सगळे लेक्चर्स हे याप्रमाणे PPTच्या माध्यमातून आणि उदाहरणांच्या माध्यमातूनच रेकॉर्ड केलेले आहेत. या ऑनलाईन बॅचमध्ये देखील तुमचं रिव्हिजन लेक्चर घेतले जातील. आता ऑनलाईन बॅचमध्ये काय शिकवलं जाईल? ह्या ऑनलाईन बॅचमध्ये आणि ऑफलाईन बॅचमध्ये दोन्ही बॅचमध्ये हे नमूद केलेले जे 11 अधिनियम आहेत हे सर्व 11 अधिनियम आणि त्यातील सर्व कलम शिकवले जातील. एकही कलम न शिकवता राहणार नाही. हे सगळं शिकवत असताना ह्या कायद्यांच्या बाबतीत मला असणारा अनुभव नक्कीच माझ्या लेक्चरमधनं तुम्हाला दिसून येईल. आणि माझा जो अनुभव आहे हा सगळ्या अनुभवामुळं तुम्हाला या कायद्यातल्या सगळ्या संकल्पना पूर्णपणे समजून जातील. नाही समजलं तर पैसे परत देतो. हा कायदा
यातल्या मॅक्झिमम कायदे याचा तर मला प्रत्यक्ष आयुष्यामध्ये याचा वापर करावा लागला. पहिलं PSIचं ट्रेनिंग करावं लागलं, त्या ट्रेनिंगमध्ये कायदे शिकलो, PSIच्या नोकरीमध्ये शिकलो, वैयक्तिक काही अडीअडचणीमुळं ह्या कायद्यांना सामोरं जावं लागलं. दुसरं महत्त्वाचं की MPSCची तयारी करत असताना, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना हे सगळे कायदे राज्यसेवेच्या निमित्तानं हे अभ्यासले देखील. त्यातल्या त्यात दंडसंहिता, CRPC आणि पुरावा कायदा हे 3 कायदे आणि आपण प्रमुख फौजदारी कायदे म्हणतो, यांचा तर अतिशय चांगला अभ्यास करावा लागला. त्यातल्या त्यात CRPC आणि पुरावा कायदा. IPC केवळ शिक्षाने व्याख्या करतो, आपण प्रोसिजर आणि इव्हिडन्स या 2 गोष्टींच्या बाबत असणारे कायदे मात्र प्रत्यक्षात व्यवहारामध्ये खूप चांगले अभ्यास करावे लागतात. आणि आयुष्यात काही घडलेल्या घटनांच्यामुळं हा अट्रॉसिटी माहितीचा अधिकार अधिनियम याचा तर खूप वापर करावा लागला. RTIचा वापर तर अजूनही करतोच. आणि तुम्हाला लेक्चरमधनं ही RTIची उदाहरणं जी नेहमी ज्या कृती करतो मी त्याच कृतीच्या माध्यमातून हा RTI शिकवला जाईल. मग या सगळ्या बॅच केल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय असणार आहे की ह्या लेक्चर्समुळं तुमचा वेळेची बचत झाली. जो भाग वाचण्यासाठी खूप वेळ जात होता तो कमी वेळामध्ये समजला. 100 ते 120 गुणांची तयारी ह्या लेक्चरमध्ये होणार आहे. आणि या मुख्य परीक्षेसोबतच तुम्हाला मुलाखती करता हे लेक्चर्स अतिशय उपयुक्त ठरणार आहेत. चौथा मुद्दा, सगळ्या संकल्पना क्लिअर होतील. उदाहरणांच्या माध्यमातून सगळी प्रक्रिया समजावून दिली जाईल. एक कुठली तरी स्टोरी घेतली जाईल आणि त्या स्टोरीच्या माध्यमातून त्या कायद्यामधील मॅक्झिमम संकल्पना तुम्हाला क्लिअर होतील. आणि हे सगळं करत असताना आपली PSIची मुख्य परीक्षा डोळ्यासमोर ठेवली जाईल. तुम्हाला वकील बनवायचं नाही आहे, तुम्हाला PSIच्या मुख्य परीक्षेतनं शारीरिक चाचणीमध्ये पात्र ठरवायचं आहे. याकरता परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी करून घेतली जाईल. आणि पाठांतर करून घेण्यापेक्षा समजावून देण्यावर खूप भर असेल. आणि पाठांतर केलेलं विस्मरण होतं, पण समजून घेतलेल्या गोष्टी कधीही विसरल्या जात नाहीत. अशा रीतीनं ही बॅच केल्यानंतर तुम्हाला फायदे होतील. ऑफलाईन बॅच आणि ऑनलाईन बॅच दोन्ही बॅच उपलब्ध आहेत. ऑनलाईन बॅच आणि ऑफलाईन बॅच करता हे जे 2 कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, ह्या 2 कॉन्टॅक्ट नंबरवर कधीही व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम या 2 सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा नेहमीच्या रेग्युलर कॉलच्या माध्यमातून तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. तुम्ही बॅचला माझ्या असाल किंवा नसाल, PSIच्या मुख्य परीक्षा तयारीच्या करता तुम्ही मला कधीही संपर्क साधू शकता. थांबूया इथं. थँक्यू.